ओके फ्रेंड्स, वेलकम टू द एनलाइटन एज्युकेशन अकॅडमी. तर मागच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं होतं, मेटल्सबद्दल पाहिलं होतं. म्हणजे मेटलची डेफिनेशन पाहिली होती, त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज पाहिल्या होत्या. म्हणजे भौतिक गुणधर्म. फिजिकल प्रॉपर्टीज म्हणजे भौतिक गुणधर्म, म्हणजे त्याची फिजिकल स्टेट, त्यांची हार्डनेस, त्यांची मेल्टिंग पॉईंट, त्यांचा बॉइलिंग पॉईंट, त्यांची मॅलिएबिलिटी, त्यांची डक्टिलिटी, त्यांची डेन्सिटी, त्यांची सोनोरिटी. हे काय होते सगळे मेटल्सचे पॉईंट. आणि मेटल्सची डेफिनेशन काय होती, अँड एलिमेंट्स दॅट रेडिली फॉर्म्स पॉझिटिव्ह चार्ज. ओके, जो एलिमेंट्स लवकरात लवकर पॉझिटिव्ह चार्ज आणू शकतो, पॉझिटिव्ह चार्ज फॉर्म करू शकतो, त्यांना आपण मेटल्स म्हणतो. नॉन मेटल्स म्हणजे काय, यांच्या उलट, द एलिमेंट्स दॅट कॅन रेडिली फॉर्म्स निगेटिव्ह चार्ज आर कॉल्ड ॲज नॉन मेटल्स. आणि लक्षात घ्या, नॉन मेटल्समधून हीट आणि इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होत नाही, आहे की नाही. फक्त ग्राफाईट नावाचा नॉन मेटल, जो की कार्बनचा बनलेला असतो, त्याच्यातूनच एकट्यामधूनच इलेक्ट्रिसिटी वाहते. बाकी कुठल्याच नॉन मेटलमधून हीट अँड इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होत नाही. ओके, लक्षात घ्या. आता पहा, मी नॉन मेटल्सची डेफिनेशन देतो. नॉन मेटल्स, नॉन मेटल्स, नॉन मेटल्स म्हणजे काय, अँड एलिमेंट्स अँड एलिमेंट्स दॅट readily forms negative charge and has and लक्षात घ्या बेटा, an elements that readily forms negative charge and do not conduct heat and electricity are called as नॉन मेटल्स. लक्षात घ्या बेटा, मेटल्स म्हणजे काय, मेटल्स म्हणजे जे एलिमेंट पॉझिटिव्ह चार्ज आणू शकतात त्यांना मेटल्स म्हणतात. जे एलिमेंट निगेटिव्ह चार्ज आणू शकतात त्यांना नॉन मेटल्स म्हणतात. पहा, लक्षात घ्या, मेटल्स पॉझिटिव्ह चार्ज आणू शकतात, नॉन मेटल्स निगेटिव्ह चार्ज आणू शकतात. जे एलिमेंट निगेटिव्ह चार्ज आणतात त्यांना नॉन मेटल्स म्हणायचं, जे एलिमेंट पॉझिटिव्ह चार्ज आणतात त्यांना मेटल्स म्हणायचं. आता लक्षात घ्या, पॉझिटिव्ह चार्ज काय येते, इलेक्ट्रॉन दिल्यामुळं पॉझिटिव्ह चार्ज काय येते, इलेक्ट्रॉन दिल्यामुळे. निगेटिव्ह चार्ज काय येते, इलेक्ट्रॉन घेतल्यामुळे. ओके, इलेक्ट्रॉन पॉझिटिव्ह चार्ज येते इलेक्ट्रॉन दिल्यामुळे, निगेटिव्ह चार्ज येते इलेक्ट्रॉन घेतल्यामुळे. पॉझिटिव्ह चार्ज येते इलेक्ट्रॉन दिल्यामुळे, निगेटिव्ह चार्ज येते इलेक्ट्रॉन घेतल्यामुळे. ओके, लक्षात घ्या. म्हणजे मेटल्स इलेक्ट्रॉन देऊ शकतात, नॉन मेटल्स इलेक्ट्रॉन घेऊ शकतात. हे गोष्ट समजली. ओके, चला. आणि ही झाली मेटल आणि नॉन मेटलची डेफिनेशन. ही डेफिनेशन आधीच्या लेक्चरमध्ये सुद्धा आपण पाहिली होती. आज आपण पाहिली नॉन मेटलची डेफिनेशन. ओके, आता आपण पाहूया फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल्स. जसं मेटलचं पाहिलं होतं तसं नॉन मेटलचं पाहूया. चला, आता आपण पाहूया फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल्स. चला, फिजिकल प्रॉपर्टी ऑफ नॉन मेटल्स. लक्षात घ्या, आपण आता काय पाहणार, फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ non-metals.
फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल्स. बेटा पहिली फिजिकल प्रॉपर्टी कोणती आहे बेटा? फिजिकल प्रॉपर्टी, फिजिकल स्टेट, भौतिक अवस्था. फिजिकल लक्षात घ्या बेटा. जसं मेटल रूम टेम्परेचरला सॉलिड राहू शकतात, नॉन मेटल सॉलिड सुद्धा राहू शकतात, लिक्विड सुद्धा राहू शकतात, गॅस सुद्धा राहू शकतात. ॲट रूम टेम्परेचर NM non-metals are occurs as solid, liquid and gases. Solid, liquid, and gases. Okay, solid, liquid and गॅसेस. ओके. त्यानंतर दुसरा पॉइंट आहे लश्चर बदल. त्यानंतर दुसरा आहे लश्चर बदल. नॉन मेटल्स जसं आहे की नाही, मेटल्स हे चमकतात, नॉन मेटल्स चमकत नाही, त्यांचा सरफेस शायनी नसते. फक्त डायमंड आणि आयोडीन क्रिस्टल सोडलं तर. डायमंड आणि आयोडीन क्रिस्टल सोडलं तर. तुम्ही म्हणसाल डायमंड का? अरे डायमंड हे कार्बनचा ॲलोट्रॉप आहे आणि कार्बन हे नॉन मेटल आहे. कारण डायमंड हे कार्बन पासून बनलेलं असते आणि कार्बन हे नॉन मेटल आहे. डायमंड म्हणजे प्युअर कार्बन. डायमंड म्हणजे प्युअर कार्बन. ओके. नॉन मेटल्स आर नॉन लस्टरस. नॉन मेटल्स आर नॉन लस्टरस. ओके. एक्सेप्ट diamond and iodine crystals. फक्त डायमंड आणि आयोडीन क्रिस्टल सोडलं तर. फक्त डायमंड आणि आयोडीन क्रिस्टल सोडलं तर. फक्त डायमंड आणि आयोडीन क्रिस्टल सोडलं तर नॉन मेटल्स हे कसे असतात? नॉन लस्टरस असतात. नॉन लस्टरस असतात. नॉन मेटल्स हे नॉन लस्टरस असतात. ओके. तिसरा पॉइंट काय दिलेला आहे? तिसरा पॉइंट दिलेला आहे ब्रिटलनेस. लक्षात घ्या रे. ब्रिटलनेस. ब्रिटलनेस म्हणजे काय? ठिसूळपणा. ब्रिटलनेस म्हणजे ठिसूळपणा. मेटल जसे हार्ड होते, नॉन मेटल्स ब्रिटल असतात. ओके. सॉलिड नॉन मेटल्स आर ब्रिटल, सम नॉन मेटल्स आर सॉफ्ट. पहा लक्षात घ्या. सॉलिड नॉन मेटल्स आर ब्रिटल. सॉलिड नॉन मेटल्स आर ब्रिटल, कॉमा. काही नॉन मेटल्स हे सॉफ्ट असतात. सम नॉन मेटल्स आर soft. Okay. Some non-metals are soft. Okay. But diamond is an exception. Okay. Except diamond. Which is hardest. पहा. सॉलिड नॉन मेटल हे ब्रिटल असतात. ब्रिटल म्हणजे ठिसूळ. काही नॉन मेटल्स हे सॉफ्ट असतात. फक्त डायमंड सोडला, डायमंड एकटाच हार्ड असतो. कारण डायमंड हे प्युअर कार्बन न बनलेला असतो. चौथा पॉइंट काय दिलेला आहे? मॅलिएबिलिटी अँड डक्टिलिटी. ओके. मॅलिएबिलिटी अँड डक्टिलिटी. ओके. मॅलिएबिलिटी अँड डक्टिलिटी चौथा पॉइंट आहे बेटा. मॅलिएबिलिटी अँड डक्टिलिटी. पहा लक्षात घ्या. नॉन मेटल मध्ये मॅलिएबिलिटी आणि डक्टिलिटी एकाच जागी आणलं. ओके.
ओके, मॅलिएबिलिटी चौथा पॉईंट काय? मॅलिएबिलिटी अँड मॅलिएबिलिटी आणि डक्टिलिटी मध्ये काय लिहायचं भाग बेटा? नॉन मेटल्स हे नॉन मॅलिएबल असतात आणि नॉन डक्टाईल सुद्धा असतात. नॉन मेटल्स हे नॉन मॅलिएबल असतात, नॉन डक्टाईल्स असतात, म्हणजे त्यांच्यापासून शीट्स सुद्धा बनवता येत नाही, वायर सुद्धा बनवता येत नाही. फक्त कार्बन फायबर्स सोडलं तर, एक्सेप्ट कार्बन फायबर्स. नॉन मेटल्स आर नॉन मॅलिएबल and non-ductile except carbon fibers which are ductile. पहा लक्षात घ्या, नॉन मेटल्स हे नॉन मॅलिएबल असतात, नॉन डक्टाईल असतात, म्हणजे त्यांच्यापासून पातळ पत्रा सुद्धा बनवता येत नाही, वायर सुद्धा बनवता येत नाही. फक्त कार्बन फायबर सोडलं तर कार्बन फायबर पासून आपल्याला वायर्स बनवता येतात, म्हणजे कार्बन फायबर्स डक्टाईल असतात. ओके, नेक्स्ट पॉईंट दिला कंडक्शन ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. 5 कंडक्शन ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. ओके, मेटल्स हे हीटचे आणि इलेक्ट्रिसिटीचे गुड कंडक्टर्स असतात, म्हणजे त्याच्या मधातून हीट आणि इलेक्ट्रिसिटी फ्लो होते, वाहते, पण नॉन मेटल्स मधून वाहत नाही, फ्लो होत नाही. म्हणून नॉन मेटल्स आर बॅड कंडक्टर्स ऑफ heat and electricity except graphite, which is good conductor of electricity. लक्षात घ्या, फक्त ग्राफाइट सोडलं तर बाकीचे सर्व नॉन मेटल्स हे हीट आणि इलेक्ट्रिसिटीचे बॅड कंडक्टर आहेत, म्हणजे त्यांच्या मधातून हीट आणि इलेक्ट्रिसिटी फ्लो होऊ शकत नाही. ओके, फक्त ग्राफाइट मधून इलेक्ट्रिसिटी फ्लो होते. का? कारण ग्राफाइट हे प्युअर कार्बन पासून बनलेलं आहे आणि त्याच्यात इलेक्ट्रॉन असते, फ्री इलेक्ट्रॉन असतात. कसे? फ्री इलेक्ट्रॉन असतात आणि ते फ्री इलेक्ट्रॉन मूव्ह होतात, म्हणून ग्राफाइट मधून इलेक्ट्रिसिटी वाहते बेटा. ओके, पहा नेक्स्ट दिलेला आहे बेटा डेन्सिटी. ओके, डेन्सिटी 6वा पॉईंट दिलेला आहे बेटा. मेटल्सची डेन्सिटी हाय असते, नॉन मेटलची लो असते. ओके, फक्त डायमंड सोडलं तर, आहे की नाही? नॉन मेटल्स हॅव लो density except non-metals have low density except diamond. डायमंडची डेन्सिटी हाय असते. ओके, कारण डायमंड कठोर असते, सॉलिड असते, खूप स्ट्रॉंग सॉलिड असते, म्हणून डायमंडची डेन्सिटी हाय असते. समजलं? मेटल्स हॅव लो डेन्सिटी एक्सेप्ट डायमंड. फक्त डायमंड सोडलं तर बाकीच्या सर्व नॉन मेटल्सची डेन्सिटी लो असते, आहे की नाही? 7वा पॉईंट दिला बेटा मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट. ओके, शेवटचा पॉईंट दिला बेटा मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट. मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट, आहे की नाही? मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट. शेवटचा पॉईंट कोणता दिला? हा 7वा ना, मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट.
लक्षात घ्या बेटा, नॉन मेटल्सचा मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉइंट लो असते, फक्त कार्बन आणि बोरॉन सोडलं तर, एक्सेप्ट कार्बन अँड बोरॉन. नॉन मेटल्स have low melting point and boiling point, except carbon and बोरॉन. आहे की नाही? कार्बन आणि बोरॉन, बोरॉन एलिमेंट आहे बेटा, बोरॉन नॉन मेटल आहे, बोरॉन नॉन मेटल आहे, कार्बन सुद्धा नॉन मेटल आहे. हे दोन नॉन मेटल असे आहेत बेटा, यांचा मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट हाय असतो. आणि राहिला प्रश्न शेवटच्या पॉईंटचा, सोनोरिटी, म्हणजे त्याच्यावर स्ट्राईक केल्यावर साऊंड प्रोड्यूस होते. तर असा कुठलाच नॉन मेटल नाही की ज्याला आपण स्ट्राईक केलं तर त्याच्यातून आवाज येईल, साऊंड प्रोड्यूस होईल. फक्त मेटलच सोनोरस असतात, म्हणून सोनोरिटी नावाचा पॉईंट नाही. ओके, सोनोरिटी नावाचा पॉईंट नाहीच. ओके, पहा लक्षात घ्या. तर हे झालं बेटा फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल्स. आता आपण पाहणार आहोत एलिमेंटचा तिसरा टाईप म्हणजे मेटॅलॉइड्स. मेटल्स पाहिलं, नॉन मेटल्स पाहिलं, आता पाहणार आहोत मेटॅलॉइड्स. ओके, आता पाहणार आहोत मेटॅलॉइड्स. आता आपण पाहणार आहोत बेटा मेटॅलॉइड्स. लक्षात घ्या बेटा, नॉन मेटल्स आणि मेटल हे आपण पाहिलं. आता मेटॅलॉइड म्हणजे काय बेटा? मेटॅलॉइड म्हणजे असे एलिमेंट जे की मेटलच्या प्रॉपर्टी सुद्धा दाखवतात आणि नॉन मेटलच्या प्रॉपर्टी सुद्धा दाखवतात. म्हणजे मेटल आणि नॉन मेटलच्या मधातले म्हणजे मेटॅलॉइड्स. ओके, द एलिमेंट्स विच शोज बोथ द प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स अँड नॉन मेटल्स. द एलिमेंट्स which shows both the properties of metals and non the elements which shows both the properties of metals and non-metals are known as मेटॅलॉइड्स. ओके, आता मेटॅलॉइड्सचे एक्झाम्पल कोणते आहेत बेटा? एक्झाम्पल्स ऑफ मेटॅलॉइड: सिलिकॉन, जर्मेनियम, सिलिकॉन आहे, जर्मेनियम आहे, आर्सेनिक आहे. सिंबल लिहू का? सिंबल सिलिकॉन म्हणजे एस आहे, जर्मेनियम म्हणजे जी, त्याच्यानंतर आहे बेटा आर्सेनिक एस, त्याच्यानंतर आहे बेटा अँटीमनी, अँटीमनी म्हणजे एस बी. ओके, त्याच्यानंतर आहे बेटा सेलिनियम आणि त्याच्यानंतर आहे बेटा टेलुरियम. सिलिकॉन, जर्मेनियम, आर्सेनिक, अँटीमनी, सेलिनियम, टेलुरियम. सिलिकॉन, जर्मेनियम, आर्सेनिक, अँटीमनी, सेलिनियम, टेलुरियम हे असे एलिमेंट्स आहेत जे की मेटॅलॉइड आहे. ओके, हे सर्व एलिमेंट मेटल्स आणि नॉन मेटल्सच्या मधातल्या प्रॉपर्टी दाखवतात. म्हणजे मेटल्सच्या सुद्धा दाखवतात आणि नॉन मेटलच्या सुद्धा दाखवतात, म्हणून यांना मेटॅलॉइड्स असं म्हणलेलं आहे. जे एलिमेंट मेटल्स आणि नॉन मेटल्स या दोघांच्याही प्रॉपर्टी दाखवतात त्यांना आपण मेटॅलॉइड्स असं म्हणलेलं आहे. ओके, चला हे व्यवस्थित लिहून घ्या, आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स आणि नंतर नॉन मेटल्स. तोपर्यंत हे सगळं व्यवस्थित लिहून घ्या. ओके, ओके.